आरक्षण उपवर्गीकरणाविरोधात 59 जातींच्या संयुक्त सहभागातून 17 जून रोजी अमरावतीत भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. सकाळी 11 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा धडकणार असल्याची माहिती आरक्षण उपवर्गीकरण विरोधी कृती समितीने पत्रकार परिषदेत दिली. अनुसूचित जातींच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण रद्द करणे, न्यायमूर्ती अनंत बर्डे समितीचा अहवाल जाहीर करणे, जातनिहाय जनगणना करणे तसेच संविधानिक हक्कांचे संरक्षण करणे या प्रमुख मागण्यांसाठी हा मोर्चा काढण्यात येत आहे. प्राध्यापक जगदीश गोवर्धन, रमेश कटकी, रविकांत गवई आदी पदाधिकाऱ्यांनी जिल्हाभरातील नागरिक, सामाजिक संघटना आणि 59 जातींच्या प्रतिनिधींना मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. सामाजिक न्याय आणि आरक्षण बचावासाठी हा महामोर्चा निर्णायक ठरेल असा विश्वास समितीने व्यक्त केला. सर्व पत्रकार बंधूंना नमस्कार. खरं तर हे सरकारने जो उपवर्गीकरण करण्याचा जो निर्णय घेतलेला आहे, उपवर्गीकरण म्हणजे जातीच्या गटांना दिलेलं आरक्षण, SCला, STला, OBCला जे काय असेल ते जातीला देणं म्हणजे पूर्ण समाजामध्ये भेदभाव निर्माण करणं आणि हे संविधान विरोधी आहे. संविधानामध्ये कुठेही उपवर्गीकरणाच्या दृष्टीनं आरक्षण द्या असं नमूद केलेलं नाही. काय त्याच्यावर काय करणार? हां, पहिली गोष्ट हे आहे की महाराष्ट्र सरकारने सुप्रीम कोर्टाचा 1 ऑगस्ट 2024चा जो निर्णय दिलेला आहे, जो की मूलभूत अधिकाराच्या उल्लंघनाच्या विरोधात आहे, त्या अनुषंगाने त्याच्यात फक्त निर्देश आहेत, करा असं म्हटलेलं नाही आहे. तर त्यानुसार SCचे अ, ब, क असे 59 जातीचे 4 तुकडे करणार आहे. आता पहिली गोष्ट की शासनाचा 2,12,000पेक्षा जास्त जागांचा अनुशेष आहे. त्यामुळे एका जातीने दुसऱ्याचं आरक्षण खाणं हे म्हणूच शकत नाही. जर असतं तर बॅकलॉग कसा राहिला असता. दुसरी गोष्ट की त्याचे इंडिकेटर्स नाही आहेत, कुठं सर्वे केला नाही, त्याचा इम्पिरिकल डेटा जो असतो तो कलेक्ट करायचा असतो तो नाही आणि डायरेक्ट जजमेंट द्यायचं आणि त्याच्याविरुद्ध तातडीनं सरकारने SC STचं म्हटलं तर फक्त SCचंच करायचं आणि एका जातीने मागणी केली आहे म्हणून 58 जातींना हेअरिंग नाही द्यायची, कुठलीच न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण करायची नाही आणि डिक्लेअर करून टाकायचं की उपवर्गीकरण करण्यात येत आहे. त्यामुळे हे दुसरं तिसरं काहीच नसून जातीमध्ये भांडणं लावण्याचा प्रकार आहे. त्यामुळे आम्ही सर्व संवैधानिक पद्धतीने 59 जातीचे सगळे लोक प्रतिनिधी म्हणून एवढंच नाही तर OBCचे पण लोक आमच्यासोबत येणार आहे. कारण हा झटका SCला लागला, उद्या तो OBCला लागणार आहे. त्याच्यासोबत क्रिमिलेअर पण आहे. 8 लाखाच्या वर ज्या कुटुंबाचं उत्पन्न असेल त्यांच्या मुलांना शिक्षणाच्या सुविधा नाही मिळेल आणि नोकरीच्या सुविधा नाही मिळणार. शिपायाचा पगार 8 लाखाच्या वर आहे एकट्याचा. मग शिपायाचा मुलगा इंजिनिअरिंग, मेडिकल किंवा एज्युकेशन घेऊ शकणार नाही आणि नोकरी तर त्याला मिळणारच नाही. मग याचा अर्थ संविधानाने दिलेली इक्वॅलिटीचं प्रिन्सिपल आहे आर्टिकल 14 नुसार, आर्टिकल 15, आर्टिकल 17, आर्टिकल 19 नुसार या सर्व मूलभूत अधिकाराचं उल्लंघन होतं आहे उपवर्गीकरणामुळे. त्यामुळे उपवर्गीकरण हे घातक आहे आणि याचे राजकीय परिणाम फार घातक होणार आहे. त्यामुळे शांततेच्या प्रक्रियेने आम्ही याला संवैधानिक पद्धतीने विरोध करतो.